गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आपण चॅप्टर नंबर 4 किंगडम ॲनिमल बघत होतो. त्याचा आपण इंट्रोडक्शन बघितला होता. क्रायटेरिया यूज फॉर ॲनिमल क्लासिफिकेशन हे आपण डिस्कस केलं होतं, बरोबर आहे. आता आपल्याला कॉन्सेप्ट नंबर 4.3 ॲनिमल क्लासिफिकेशन बघायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला हेही माहीत होतं की एकूण किंगडम ॲनिमलिया 11 फायलममध्ये डिस्ट्रीब्यूट केला आहे किंवा क्लासिफाय केला आहे. त्यातला पहिला फायलम आपण बघणार आहे पोरीफेरा आणि सेकंड फायलम बघणार आहे निडारिया, दॅट इज सिलेंड्राटा. म्हणजे आज आपल्याला 2 फायलम पाहायचे आहेत. एकूण फायलम आहेत 11 फायलम आहेत. त्यातले आज मला वाटते सगळ्यांनी लास्ट लेक्चरचा होमवर्क पूर्ण केला असेल. तुम्हाला सगळ्या फायलमची नावं, त्याचे स्पेलिंग, त्याचे प्रोनाऊन्सिएशन हे समजले असावेत. आणि आज आपण फर्स्ट फायलम पोरीफेरा स्टार्ट करतो आहे, डिस्कस करतो आहे. ठीक आहे. आता फायलम पोरीफेरा नावातच आहे. पोरी म्हणजे मुली नव्हे, पोरी म्हणजे पोरस. पोरीफेरा हे जे 11 फायलम आहेत हे सगळे ग्रीकमधले आहेत. हे जे लिटरेचर आहे हे ग्रीक लिटरेचर आहे. त्यामुळं हे सगळे जे वर्ड्स आहेत हे तुम्हाला वेगळे वाटतात, बरोबर आहे. आता हे पोरी हा ग्रीक वर्ड आहे. पोरी मीन्स पोरस म्हणजे होल्स, बारीक बारीक छिद्र. आणि फेरन मीन्स बिअरिंग म्हणजे जे ज्यांना आहे तसे ते ॲनिमल, बरोबर. ज्या ॲनिमलना त्यांच्या बॉडीवरती बारीक 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 न्यूमरस पोर्स आहेत, होल्स आहेत, ठीक आहे, त्यांना आम्ही ऑस्टिया असं म्हणतो इन अनादर लँग्वेज. ठीक आहे. जे ॲनिमलना असं स्ट्रक्चर आहे की जे पाण्यामध्ये आहेत, ते सगळे ॲनिमल पोरीफेरा ह्या फायलममध्ये येतात. आता आपल्याला इथं एकूण 3 एक्झाम्पल दिलेले आहेत. आता एक्झाम्पल आपल्याला हे पाठच करावे लागतील. पहिलं एक्झाम्पल आहे स्कायफा, त्याचं दुसरं नाव आहे सायकॉन. सेकंड एक्झाम्पल आहे युस्पॉन्जिया, त्याचं दुसरं नाव आहे, कॉमन नाव आहे बाथ स्पॉन्ज. जसं अंघोळीला आपण स्पंज वापरतो, बाथ स्पंज, तसाच हा ॲनिमल दिसतो. आपण बघणार आहोत त्याची फिगर, त्याची डायग्रॅम. आणि थर्ड जो आहे त्याचं नाव आहे युप्लेक्टेला. बघा, युप्लेक्टेला. ओके. त्याचं दुसरं नाव आहे व्हेनस फ्लावर बास्केट. एक व्हेनस नावाचं फ्लावर आहे, खूप छान ब्युटिफुल फ्लावर असतं आणि त्याला एक बास्केट लाईक स्ट्रक्चर असतं. सेम हा ॲनिमल तसा दिसतो आहे, म्हणून आम्ही त्याला काय म्हणतो आहे, युप्लेक्टेला ऑर व्हेनस फ्लावर बास्केट. बघा, आम्ही परत सांगतो आहे, 3 एक्झाम्पल आहेत. स्कायफा दॅट इज सायकॉन, युस्पॉन्जिया म्हणजेच बाथ स्पॉन्ज, आणि युप्लेक्टेला म्हणजे व्हेनस फ्लावर बास्केट. आपण आता हे 3 जे ॲनिमल आहेत त्याचं आपण काय करूया, फोटोग्राफ्स बघूया. हे बघा, व्हेनस फ्लावर बास्केट आहे. आत तुम्हाला बास्केट लाईक स्ट्रक्चर दिसते आणि हे फ्लावरसारखं दिसते. आणि जर तुम्ही जर कीन ऑब्झर्वेशन केलं तर ज्यावरती असे बॉडीवरती असे पोर्स आहेत, होल्स आहेत, तर हे व्हेनस फ्लावर बास्केट आहे. त्याला दुसरं नाव आहे युप्लेक्टेला. हा बघा, हा युप्लेक्टेला. ओके. खूप लांबलचक असा ॲनिमल आहे. टेपरिंग शेपटीसारखा आकाराचा आहे. आणि त्याचं ओव्हरऑल जर तुम्ही त्याची स्किन बघितली तर त्याच्यावरती तुम्हाला न्यूमरस पोर्स दिसतील, होल दिसतील. ठीक आहे. आणि त्या पोर्स होल्सना मी काय म्हणतो आहे, ऑस्टिया. ओके. ठीक आहे. हा सेकंड ॲनिमल आहे. ह्या ॲनिमलचं नाव आहे सायकॉन किंवा त्याला दुसरं नाव आहे स्कायफा. आता इथं बघा, इथं त्याच्या बॉडीवरती असे बारीक 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 तुम्हाला होल्स दिसतील. ह्या होल्सला आम्ही काय म्हणतो आहे, ऑस्टिया. आणि ह्या ऑस्टियामधून पाणी आत येतं आणि ह्या पाण्यामार्फत वेगवेगळे मायक्रो ऑर्गॅनिझम आणि इतर काही गोष्टी, न्यूट्रिएंट्स, मिनरल्स त्या ऑस्टियामधून, पोर्समधून आत येतात. आणि आत एक कॅव्हिटी आहे, त्या कॅव्हिटीला आम्ही म्हणतो आहे स्पॉन्जोसील. इथं दिसते बघा तुम्हाला कॅव्हिटी, थर्ड ह्याच्यामध्ये ब्रेक केलेला आहे. आत अशी एक कॅव्हिटी आहे आणि ह्या कॅव्हिटीमध्ये हे सगळं फूड आत येतं. आणि एका ठिकाण एक होल आहे, मोठं होल आहे, जे टॉपला आहे, वरती अपेक्सला आहे. त्याचं नाव आहे ऑस्क्युलम. आणि ह्या ऑस्क्युलममधून ते बाहेर पडतं. म्हणजे पाणी आत येतं थ्रू ऑस्टिया आणि पाणी बाहेर पडतं. एकच ओपनिंग आहे, त्या ओपनिंगला आम्ही काय म्हणतो आहे, ऑस्क्युलम. समजलं. सायकॉन हे दुसरी डायग्राम आहे बघा सायकॉनची. असे हे सायकॉन आहेत, सेडिंटरी असतात, पाण्यामध्ये खोलवर असतात. हे सेकंड एक्झाम्पल आपण बघतो आहे सायकॉन. हे बघा इथं दिलेलं आहे, वरती ऑस्क्युलम दिसतंय छान असं. न्यूमरस ऑस्टी आहेत, भरपूर ऑस्टी आहेत, आपण त्या मोजू शकत नाहीत. आत जी कॅव्हिटी आहे त्या कॅव्हिटीचं नाव आहे स्पॉन्जोसील, तुम्ही बघता येतं.
आणि स्पॉन्जोसिल आणि ऑस्टिया ह्याच्यामध्ये रॅडियल कॅनल्स आहेत, असे कॅनल सिस्टीम आहे. ओके, एस शेप. आणि ॲपिपॉइल आहे आतलं जे स्ट्रक्चर आहे ते. हे बघा सायकॉन. आता थर्ड एक्झाम्पल राहिलेलं आहे, तिसरं एक्झाम्पल, त्याचं नाव आहे बाथ स्पॉन्ज. त्याचं दुसरं नाव आहे युस्पॉन्जिया. जसा आंघोळीचा स्पंज असतो अगदी बघा सेम तसं स्ट्रक्चर आहे. त्याला पण असे पोर्स आहेत, होल्स आहेत. ठीक आहे, दिसते बघा इथं हे बाथ स्पॉन्ज. याच्यामध्ये वेगवेगळ्या व्हरायटी आहेत. हे सगळे ॲनिमल शक्यतो समुद्रामध्ये पाहायला मिळतात, मराईनमध्ये पाहायला मिळतात. हे बघा, हे काय आहेत सगळे ॲनिमल आहेत. म्हणजे मी परत सांगतोय, हा युस्पॉन्जिया आहे, त्यालाच आपण काय म्हणतोय बाथ स्पॉन्ज. हे बघा, हा सायकॉन आहे म्हणजे स्कायफा हा, आणि हा युप्लेक्टेला, व्हेनस फ्लावर बास्केट. हे इथपत बरोबर. 3 एक्झाम्पल लक्षात आले. मला वाटतं तिन्ही एक्झाम्पल तुमच्या लक्षात आले असावेत. स्कायफा, युस्पॉन्जिया म्हणजेच बाथ स्पॉन्ज, त्याचं कॉमन नेम आहे युप्लेक्टेला, व्हेनस फ्लावर बास्केट. आता आपण ह्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स बघूया, म्हणजे काय काय कॅरेक्टर आहेत, त्यांचे जनरल कॅरेक्टर्स काय आहेत, हे कसे आहेत. ओके, आता दीज आर ॲक्वॅटिक ॲनिमल्स, हे पहिलं वाक्य. हे सगळे ॲनिमल लक्षात ठेवा तुम्हाला पाण्यामध्ये पाहायला मिळतील. आमच्या शेतात आहे, आमच्या घराच्या पाठीमागं आहे, असं होणार नाही. लक्षात का, दीज आर ॲक्वॅटिक ॲनिमल आणि मोस्टली देम आर मराईन. आणि हे शक्यतो 90% हे सगळे समुद्रामध्ये पाहायला मिळतील. म्हणजे कोण, मराईन वॉटर. अँड फ्यू आर फ्रेश वॉटर. आणि काही अगदी थोडे मोजकेच फ्रेश वॉटरमध्ये, म्हणजे अगदी आपल्या नदीमध्ये, रिव्हरमध्ये, लँड लेकमध्ये किंवा स्प्रिंगमध्ये पाहायला मिळतील. बरोबर आहे. म्हणजे 90% हे कसे आहेत, ॲक्वॅटिक आहेत, पण 90% कसे आहेत ते मराईन आहेत. आणि फ्यू आर फ्रेश वॉटर. दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज स्पॉन्जेस. म्हणजे ह्या फायलमला आम्ही स्पॉन्जेस असं सुद्धा म्हणू शकतो किंवा काही जण म्हणतात. ठीक आहे. मोस्ट ऑफ देम हॅव असिमेट्रिकल बॉडी. दे शो असिमेट्रिकल टाईप ऑफ सिमेट्री. आता असिमेट्रिकल म्हणजे बघा की ह्या ॲनिमलचे आपण अगदी समान 2 भाग करू शकत नाही, जसे आपण आपले करू शकतोय. बरोबर आहे. म्हणजे ह्या ॲनिमलचे समान 2 भाग होत नाहीत, म्हणून आम्ही कुठली सिमेट्री म्हणतो ह्याच्यामध्ये, दे शो असिमेट्रिकल टाईप ऑफ सिमेट्री. समजलं हे. सेकंड, बॉडी ऑफ दिस ॲनिमल कन्सिस्ट ऑफ मेनी सेल्स विथ लिटल डिव्हिजन ऑफ लेबर. म्हणजे ह्याच्यामध्ये भरपूर सेल असतात, पण त्या सेल एकत्र येऊन कुठल्या प्रकारचं मॉडिफिकेशन तयार झालेलं नाही आहे. म्हणजे ऑर्गन तयार झालेले नाही आहेत, कुठली सिस्टीम तयार झालेली नाही आहेत, कुठले टिश्यू फॉर्म झालेले नाही आहेत. फक्त भरपूर सेल आहेत आणि ते सेल्स काय करतात, त्याचं काय असेल ते फंक्शन करतात. हेन्स देअर बॉडी इज कन्सिडर्ड ॲज अ कॉलनी ऑफ डिफरंट टाईप्स ऑफ सेल. म्हणजे ह्यांच्यामध्ये भरपूर सेल्स आहेत, पण त्या सेलला काम दिलेलं नाही आहे, डिव्हिजन ऑफ लेबर नाही आहे. ओके, एवढंच तुम्ही लक्षात ठेवा. प्रिमिटिव्ह म्हणजे अगदी प्राचीन काळातला हा फायलम आहे, इथून सुरुवात झाली होती आपली. दीज आर सिडेंटरी ॲनिमल्स. खूप छान वाक्य आहे बघा, दीज आर सिडेंटरी. सिडेंटरी म्हणजे लक्षात ठेवा पाण्यामध्ये हे खाली ताल असतात. सिडेंटरी म्हणजे एखाद्या दगडाला आतलं जे एखादं स्ट्रक्चर आहे, रॉक आहे किंवा अगदी सँड आहे, सॉईल आहे पाण्यातली, समुद्रातली, तिथं हे अटॅच असतात. म्हणजे हे ॲज लाईक फिश हे स्विमिंग करत नाहीत, हे फ्लोट होत नाहीत, तरंगत नाही आहेत, हे कुठंतरी त्यांना सपोर्ट देऊन तिथं ते काय आहेत, अटॅच आहेत. म्हणून आम्ही त्याला काय म्हणतो, दीज आर सिडेंटरी ॲनिमल्स. ओके. पूर्वी लोकांना हे सगळे ॲनिमल प्लांट्स वाटत होते. बरोबर आहे. म्हणजे हे सायकॉन, युस्पॉन्जिया, युप्लेक्टेला हे त्यांना काय वाटत होते पूर्वीच्या लोकांना, हे प्लांट्स आहेत. पण नंतर का आलं की हे प्लांट नसून हे कोण आहेत, ॲनिमल आहेत. कारण का हे ॲनिमल प्रॉपर्टी काय करतात, दाखवतात. ओके. ऑन देअर बॉडी दे बिअर न्यूमरस मायन्यूट पोअर्स कॉल्ड ऑस्टिया. ह्यांच्या बॉडीवरती असे अनेक छिद्र आहेत, होल्स आहेत, पोर्स आहेत.
ठीक आहे. आणि त्यांना आम्ही काय म्हणतोय, हा ग्रीक वर्ड आहे मित्रांनो, लक्षात ठेवा, ऑस्टिया. त्यांना आम्ही काय म्हणतोय, ऑस्टिया. थ्रू विच वॉटर एंटर इन दी बॉडी. आता हे जे ऑस्टिया आहे, ह्या ऑस्टियामधून ॲट द सेम टाईम भरपूर असं पाणी आत ओढलं जातं आणि हे सगळं पाणी बॉडी कॅव्हिटीमध्ये येतं. म्हणजे आत एक कॅव्हिटी आहे ॲज लाईक सिलेंडर, आणि त्या कॅव्हिटीचं नाव आहे मित्रांनो स्पॉन्जोसील. काय नाव आहे, स्पॉन्जोसील. आता हे जे स्पॉन्जोसील आहे, ही आतली बॉडी कॅव्हिटी आहे, इथं सगळं ते पाणी आलं. आता वॉटर लिव्ह दी बॉडी थ्रू अ सिंगल लार्ज ओपनिंग कॉल्ड ऑस्क्युलम. मी मगाशी सांगितलं, आता पाणी आत आलेलं आहे, आता हे पाणी त्याला बाहेर फेकायचं आहे. आता फेकण्यासाठी एकच कॉमन चेंबर आहे खूप मोठं, आणि जे अपेक्सला आहे, टॉपला आहे, आणि त्याचं नाव आहे, लक्षात ठेवा, ऑस्क्युलम. ओके. म्हणजे ऑस्टियामधून पाणी आत येते, ऑस्क्युलममधून ते बाहेर जाते. ठीक आहे. अशा प्रकारचं सर्क्युलेशन ह्या ॲनिमलमध्ये पाहायला मिळतं आहे. ओके. आता आपण बघूया की वॉटरचं सर्क्युलेशन बॉडीमध्ये कुठल्या सिस्टीममध्ये होतं आहे. तर त्या सिस्टीमचं नाव आहे कॅनल सिस्टीम. वॉटर इज सर्क्युलेटेड इन दी बॉडी थ्रू द कॅनल सिस्टीम. ड्युरिंग इट्स सर्क्युलेशन सेल्स ऑफ द ॲनिमल बॉडी ॲब्सॉर्ब फूड, एक्सचेंज रेस्पिरेटरी गॅसेस अँड रिलीज एक्सेटरी प्रॉडक्ट. खूप छान वाक्य आहे बघा, लक्षात द्या. आता ज्यावेळी हे पाणी त्या ऑस्ट्रियामधून आत येतं आहे, त्यावेळी ते एका सिस्टीममधून फ्लो होतं आहे, आणि त्या सिस्टीमला यांनी नाव दिलेलं आहे कॅनल सिस्टीम. आता ह्या कॅनल सिस्टीममध्ये ज्यावेळी पाणी असते, ओके, त्यावेळी वेगवेगळ्या ज्या सेल्स आहेत ह्या काय करतात, त्या पाण्यामधलं फूड ॲब्सॉर्ब करतात, त्या पाण्यामधलं ऑक्सिजन किंवा इतर गॅसेस यांची घेवाणदेवाण करतात. ठीक आहे. आणि रिलीज एक्सेटरी प्रॉडक्ट. आणि जे काय आपल्या त्या सायकॉनच्या किंवा त्या स्पॉन्जेच्या बॉडीला जे नको आहे, जे वेस्ट आहे, जे टाकाऊ आहे, आणि ते काय करतात, त्याच्यामध्ये वेस्ट टाकून देतात, म्हणजे एक्सक्रिशन करतात, नको असलेले पदार्थ त्याच्यामध्ये करतात. म्हणजे ह्या कॅनल सिस्टीममध्ये काही जे पाहिजे, जे इम्पॉर्टंट आहे त्याचं ॲब्सॉर्प्शन होतं, गॅसेसचे एक्सचेंज होतं, O2 CO2 यांची घेवाणदेवाण होते, आणि थर्ड जे वेस्ट आहेत हे सगळे वेस्ट त्याच्यामध्ये ड्रेन केले जातात. बरोबर आहे. ओके. इथं छान अशी नंबर फिगर 4.4मध्ये ए सायकॉनची डायग्राम दिलेली आहे. वरती टॉपला ऑस्क्युलम तुम्हाला दिसते, ऑस्टिया दिसतात, ओव्हरऑल बॉडी दिसते. ठीक आहे. आणि आतली जी कॅव्हिटी आहे, मग अशी आपण त्याला बघितलं की स्पॉन्जोसील, आणि ह्या स्पॉन्जोसीलमध्ये स्पेशल सेल्स आहेत, आणि त्या सेलला आम्ही म्हणतोय कोयानोसाइट. नाव लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचं आहे, इम्पॉर्टंट आहे. त्या सेलला आम्ही काय म्हणतोय, कोयानोसाइट्स. पुढं आपण थोडंसं डीपमध्ये त्याच्यावरती फोकस करणार आहोत. आणि खाली कॉमन बेस आहे, आणि हे बेस रॉकला, सॉईलला, सँडला चिकटलेलं असतं, अटॅच असतं फर्मली, म्हणून आम्ही त्याला काय म्हणतो, दीज आर सिडेंटरी ॲनिमल्स. बी जी डायग्राम दिलेली आहे ती युस्पॉन्जिया, म्हणजे बाथ स्पॉन्ज. मग अशी आपण बघितलेले आहेत 2-3 डायग्राम्स त्याच्यामधले. नंबर सी आहे युप्लेक्टेला, म्हणजे व्हेनस फ्लावर बास्केट. तेही आपण मग अशी त्या व्हिडिओमध्ये बघितलेलं होतं. आता स्पॉन्जोसील म्हणजे आतली जी कॅव्हिटी आहे, हां इथं दिलेलं आहे बघा, ही कॅव्हिटी आतली, ही कॅव्हिटी, ह्याला आम्ही काय म्हणतोय, स्पॉन्जोसील. ही जे स्पॉन्जोसील आहे इज लाईन बाय स्पेशल फ्लॅजिलेटेड सेल्स कॉल्ड कोयानोसाइट्स. मी मगाशी तुम्हाला सांगितलं की आत एक वेगळ्या सेलची अटॅचमेंट आहे, आणि त्या अटॅचमेंट सेलला आम्ही काय म्हणतोय, कॉलर सेल्स. जशी आपल्याला कॉलर असते गळ्याला, सेम तशा प्रकारची कॉलर त्याच्यामध्ये आहे, म्हणून त्याला आम्ही म्हणतोय कॉलर सेल्स, किंवा त्याचं दुसरं नाव आहे कोयानोसाइट्स. हे खूप 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 इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. ह्या ॲनिमलमध्ये ही खासियत आहे की ह्यांच्या आतल्या कॅव्हिटीमध्ये, म्हणजे स्पॉन्जोसीलमध्ये, म्हणजे बॉडी कॅव्हिटीमध्ये ह्या स्पेशल सेल्स आहेत, आणि ह्या स्पेशल सेलचं नाव आहे कॉलर सेल्स ऑर कोयानोसाइट्स. आणि बीटिंग ऑफ फ्लॅजेला क्रिएट्स वॉटर करंट. आता मी तुम्हाला थोडंसं इकडे नेतो आहे, शिफ्ट करतो आहे. येस, फिगर 4.5मध्ये खाली एकदम लोअर पोझिशनला ही सेल तुम्हाला दिसते बघा, कॉलर सेल दिसली, ही येस. ही सेल जर तुम्ही बघितली तर त्याला कॉलर आहे बघा स्टार्टिंगला. येस, हां, ओपनिंग आहे, कॉलर आहे, आणि बॅक साईडला बल्बसारखा एक शेप आहे, त्याच्यामध्ये न्यूक्लियस आहे. बरोबर आहे. आणि न्यूक्लियसच्या बरोबर अँटेरियर पोलला तिथून फ्लॅजेला बाहेर पडलेलं आहे, म्हणजे जसं हेअर शाफ्ट असतो, म्हणजे आपला हे एक केस असतो, तसं स्ट्रक्चर बाहेर पडलेलं आहे. आणि हे फ्लॅजेला जे आहे हे असं आपटतं, आणि काय तर करतं, जसं लक्षात ठेवा वारावली ते आपली केस किंवा गवत मागं पुढं होतं, तसं हे फ्लॅजेलाची ज्यावेळी मूवमेंट होते त्यावेळी वॉटर करंट तयार होतो आहे. वॉटर करंट म्हणजे काय, पाण्यावरती असं जसा एक भवरा तयार होतो,
ठीक आहे, तर हॉल्ट्स असं आपण म्हणतो. तशा प्रकारचं स्ट्रक्चर काय होतं आहे इथं तयार होतात. म्हणजे ह्या सेल्स वॉटर करंट तयार करतात. लक्षात आलं का? म्हणून आम्ही ह्यांना काय म्हणतो आहे, कॉलर सेल्स. कॉलरचा शेप आहे म्हणून. आणि ह्या सेल्स ह्यांना दुसरं नाव आहे कोयानोसाइट्स. एक सिंगल न्यूक्लियस आहे, फ्लाजेला आहे. पुढे बघ. सो बीटिंग ऑफ फ्लाजेला क्रिएट वॉटर करंट. त्यामुळं ह्या फ्लाजेला ॲट द सेम टाईम बीट करतात आणि वॉटर करंट तयार करतात आणि हे पाणी ऑस्क्युलमधून बाहेर फेकतात. ठीक आहे, पुढे बघूया आपण. बॉडी ऑफ दिस ॲनिमल इज सपोर्टेड बाय कॅल्कॅरियस ऑर सिलिशियस स्पिक्युल्स ऑर प्रोटीनियसिस स्पॉन्जिन फायबर. आता ह्यांची जी स्किन आहे, ह्या स्किनमध्ये जे मटेरियल आहे हे त्यांना सपोर्ट करतं. बरोबर आहे. मग त्याच्यामध्ये कॅल्कॅरियस किंवा सिलिशियस स्पिक्युल्स आहेत. स्पिक्युल म्हणजे काटेरी स्ट्रक्चर आहे की ज्याच्यामध्ये कॅल्शियम आहे, सिलिकॉन आहे. बरोबर आहे. की ज्याच्यामध्ये प्रोटीन फायबर्स आहेत. त्याला आम्ही म्हणतो स्पॉन्जिन फायबर, की ज्याचा ओरिजिन प्रोटीन आहे. ठीक आहे. अशा प्रकारचं त्यांचं ते मटेरियल बनलेलं आहे. दे रिप्रोड्यूस असेक्स्युअली ॲज वेल ॲज सेक्स्युअली. आता हे जे ॲनिमल आहेत ह्यांच्यामध्ये 2 प्रकारचं रिप्रोडक्शन होतं. आता 2 प्रकारचं रिप्रोडक्शन म्हणजे काय? असेक्स्युअली, विदाऊट सेक्स, म्हणजे मेल फिमेलचं कॉन्टॅक्ट न होता त्यांच्यामध्ये काय होऊ शकतं, रिप्रोडक्शन होऊ शकतं. फॉर एक्झाम्पल, एखादा मोठा फिश आला आणि फिशनं ह्या सायकॉनला डिस्टर्ब करून गेला. आता जर डिस्टर्ब केलं तर लक्षात ठेवा त्याचे 4-5 तुकडे झाले त्या सायकॉनचे. तर या 4-5 तुकड्यापासून पुन्हा 4-5 सायकॉन तयार होतात. म्हणजे रिप्रोडक्शन झालं. कसं झालं? विथ द हेल्प ऑफ फ्रॅगमेंटेशन झालं, तुकडे झाले आणि प्रत्येक तुकड्यापासून एंटायर नवीन सायकॉन फॉर्म झाला किंवा स्कायफा फॉर्म झाला. म्हणजे हे जे रिप्रोडक्शन आहे विदाऊट सेक्स, विदाऊट कॉन्टॅक्ट ऑफ मेल अँड फिमेल सेक्स, ह्यालाच आम्ही काय म्हणतो आहे, असेक्स्युअल टाईप ऑफ रिप्रोडक्शन. आता हे असेक्स्युअली पण होतं आहे आणि सेक्स्युअली पण होतं आहे. आता सेक्स्युअली म्हणजे लक्षात ठेवा, मेल गॅमेट फिमेल गॅमेट एकत्र येतात, त्यांच्यामध्ये फर्टिलायझेशन होतं आणि तर काय होतं, नवीन यंगवण तयार होतं. त्याला आम्ही लार्वी असं म्हणतो. आणि ही लार्वी पुन्हा काय होते, ह्या लार्वीचं कन्वर्जन पुन्हा एंटायर ॲनिमलमध्ये तयार होतं. लक्षात आलं? म्हणजे असेक्स्युअल आणि सेक्स्युअल अशा दोन्ही प्रकारचे रिप्रोडक्शन ह्या ॲनिमलमध्ये पाहायला भेटतात. असेक्स्युअल रिप्रोडक्शन इज परफॉर्म बाय फ्रॅगमेंटेशन अँड जेमिल फॉर्मेशन. आता असेक्स्युअल रिप्रोडक्शन होते, मी मागे तुम्हाला सांगितलं, फ्रॅगमेंट तुकडे तुकडे केले तरी होतात. आणि जेमिल फॉर्मेशन. आता जेमिल म्हणजे काय हे लक्षात ठेवा, ही कॉन्सेप्ट थोडीशी वेगळी आहे. जेमिल म्हणजे त्यांच्या बॉडीच्या आत अशा गाठी तयार होतात, मासेस. ठीक आहे. आणि ह्या गाठीमध्ये एक ॲबिलिटी असते की फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम, टू फॉर्म न्यू ऑर्गॅनिझम. म्हणजे ह्या गाठीपासून लक्षात ठेवा, ह्या जेमिलपासून एंटायर ऑर्गॅनिझम फॉर्म होऊ शकतो आणि तोही असेक्स्युअली. त्यालाच आम्ही काय म्हणतो, जेमिल. म्हणजे जेमिल आणि फ्रॅगमेंटेशन हे असेक्स्युअल रिप्रोडक्शनचे टाईप आहेत. दीज ॲनिमल्स हॅव ॲबिलिटी ऑफ रिजनरेशन. म्हणजे बघा, जसं लक्षात ठेवा, आपला एखादा हात कट झाला तर आपल्याला पुन्हा नवीन हात येत नाही. आपला एखादा डोळा डॅमेज झाला तर आपल्याला पुन्हा डोळा येत नाही. पण ह्यांच्यामध्ये मात्र ती खासियत आहे बरं का. ह्यांच्यामध्ये एखादा पार्ट, एखादा ऑस्ट्रिया, एखादा ऑस्क्युलम पार्ट जर डिजेनरेट झाला तर तो त्यांना परत येतो. म्हणजे रिजनरेशन ॲबिलिटी ह्यांच्यामध्ये खूप छान मेंटेन केलेली आहे निसर्गाने. सेक्स्युअल रिप्रोडक्शन इज परफॉर्म बाय फॉर्मेशन ऑफ गॅमेट्स. आता जर रिप्रोडक्शन सेक्स्युअल होणार असेल तर इथं गॅमेट्स पाहिजेत. म्हणजे मेल सेक्स सेल, फिमेल सेक्स सेल पाहिजेत. स्पर्म आणि एग हे दोघांचं कॉन्टॅक्ट होणार. आणि हे जे फर्टिलायझेशन आहे हे त्यांच्या बॉडीच्या आत होतं. म्हणून मी इथं म्हणतो आहे फर्टिलायझेशन इज इंटरनल. काही ॲनिमलमध्ये फर्टिलायझेशन बाहेर होतं बॉडीच्या. त्याचं बेस्ट एक्झाम्पल फ्रॉग आहे. फ्रॉगमध्ये एग आणि स्पर्मचं फर्टिलायझेशन हे बॉडीच्या आउटसाईडला होतं. पण ह्यांच्यात मात्र कसं होतं, फर्टिलायझेशन इज इंटरनल. डेव्हलपमेंट टेक प्लेस थ्रू इनडायरेक्ट लार्वल स्टेज. आता ज्यावेळी फर्टिलायझेशन होणार आहे, आफ्टर फर्टिलायझेशन छान अशी लार्वी तयार होणार आहे. लार्वी म्हणजे आईसारखी अवस्था, लार्वी. आणि ह्या लार्वीपासून पुन्हा एंटायर ॲनिमल तयार होणार आहे. म्हणजे सायकॉन म्हणजे स्कायफा, बास स्पॉन्ज किंवा युप्लेक्टेला. ठीक आहे. आता इथं खाली दिलेलं आहे टिपिकल स्पॉन्ज बॉडी. अशा प्रकारची त्याची बॉडी असते. हे सिलिका स्पिक्युल्स असतात, हे ऑस्टियम आहे. ठीक आहे. हे मिझॉईल सेमीफ्लुइड मॅट्रिक्स आहे मधलं आणि ह्या कोयनोसाइट्स आहेत. ठीक आहे. आणि ही सेंट्रल कॅव्हिटी आहे. ठीक आहे. मला वाटतं सगळ्यांना हा फायलम समजला असेल. ठीक आहे. आजचा होमवर्क आहे की हा फायलम तुम्ही त्याचे डायग्रॅम्स ड्रॉ करा, स्केच करा, लेबल करा, व्यवस्थित करा आणि त्याचे सगळे कॅरेक्टर्स 1 बाय 1 असे 10 ते 12 कॅरेक्टर हे करा.
सगळ्यात महत्त्वाचा हा फायलम आहे, फायलम पोरीफेरा. पोरी मीन्स पोर्स, फेरन म्हणजे बिअरिंग. ठीक आहे, ओके. आपण नेक्स्ट फायलम बघूया एक छोटाशा ब्रेकनंतर.